नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही, मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, एकनाथ शिंदेंनी फेटाळला भास्कर जाधवांचा प्रस्ताव। अचलपूरमध्ये भाजप अल्पमतात MIM सोबत कधीही युती केली नाही, बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा, ACB नंतर आता EDच्या प्रकरणातही निर्दोष सुटका। आणि बाळासाहेब ठाकरे आज नाही तेच बरंय, महाराष्ट्राची आजची परिस्थिती बघून व्यथित झाले असते राज ठाकरे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी काल बीड जिल्हा पोलीस दलाची सविस्तर बैठक घेत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला। या बैठकीदरम्यान मालमत्तेविरुद्ध दाखल होणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रत्येक प्रभारी अधिकारी यांनी विशेष मेहनत घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवणे, आरोपींचा जलद शोध घेणे व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला। पोलीस स्टेशन हद्दीत जास्तीत जास्त CCTV कॅमेरे बसवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाशी समन्वय साधून ठोस प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। CCTVमुळे गुन्हे प्रतिबंधास मदत होईल तसेच गुन्हे उघडकीस आणण्यास गती मिळेल असे त्यांनी नमूद केले। या बैठकीत सन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे PI राहुल सूर्यतळ, शीतलकुमार बल्लाळ व शरद जोगदंड तसेच PSI संदीप नेवरे आणि PSI भाऊसाहेब गुंड अंमलदार यांनाही प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले। या बैठकीस विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांच्यासह पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी हजर होते। आणि आता बातमी नाथापूर येथे झालेल्या तुफान राड्याची। बीड तालुक्यातील नाथापूर येथे 2 गटात झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपळनेर सर्कल प्रमुख सतीश शिंगारे यांच्या घरावर 50 ते 60 लोकांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात लहान मुलांसह कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली असून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाथापूर परिसरात 2 गटात जुन्या वादातून तणाव निर्माण झाला होता। याचेच पर्यावसन गुरुवारी हिंसक जमावात झाले। अंदाजे 50 ते 60 जणांच्या जमावाने सतीश शिंगारे यांच्या घराला लक्ष्य केले। जमावाने केवळ घराच्या दिशेने जोरदार दगडफेकच केली नाही तर घरात घुसून महिला आणि लहान मुलांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे। हल्ला करताना जमावाकडून मोठ्या प्रमाणावर जातीवादी घोषणाबाजी आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दलित समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण 10 जणांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्राप्त होत आहे। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून केज पोलीस ठाण्याचे PI यांनी गणेश सुधीर खराडे वय 35 वर्षे राहणार केज याच्या विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता। सदर इसमाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात मिलन मटका खेळवणे व खेळणे, जुगार चालविणे या प्रकारच्या एकूण 10 गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 6 गुन्हे न्यायप्रविष्ट तर 4 गुन्हे पोलीस तपासावर आहेत। त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तर त्याचे वर्तन सुधारले नाही। या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक 22/1/2026 रोजी MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इसमास ताब्यात घेऊन LCB बीड व केज पोलिसांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्याची दिनांक 22/1/2026 रोजी हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी केली। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PI स्वप्नील उनवणे, API मांजरमे तसेच PSI महेश विघ्ने, ASI अभिमन्यू अवताडे, शेलार, पठाण, जोगदंड, घोडके, बिभीषण चव्हाण यांनी मिळून केली। बीडच्या GST विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद आत्महत्येच्या घटनेनंतर 7 दिवस उलटूनही अद्यापही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही। जाधवर यांच्या सुसाईड नोटमध्ये GST विभागातील वरिष्ठ अधिकारी फाटे यांचे नाव असूनही अद्यापही FIR दाखल न झाल्याने जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर व त्यांचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले असून आज
त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना मयुरी जाधवर म्हणाल्या की त्यांचे पती हे गेल्या 1 महिन्यापासून प्रचंड मानसिक तणावात होते। मला ऑफिसचं टेन्शन आहे असे ते सतत सांगत असत। एवढेच नव्हे तर या घटनेच्या 8-10 दिवस अगोदर माझ्या मुलाचेही शाळेतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता असाही त्यांनी यावेळी आरोप केला। पाहुयात मयुरी जाधवर नेमकं यावेळेला काय म्हणाल्या ते। सर, जे काही माझ्या पतीसोबत झालंय हे 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते। त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिसमध्ये, किंवा 7-8 दिवसापूर्वी ज्या काही त्यांच्यासोबत घटना झाल्या, माझ्या मुलांसोबत घटना झाल्या की त्याच्या शाळेबाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले, किंवा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पण गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात गेली, असं इनडायरेक्टली टॉर्चर केलं जात होतं त्यांना काही गोष्टीवरून। आणि नंतर त्यांच्या जे गाडीमध्ये ती सुसाईड नोट आहे असं म्हणतात, ती मला अजून दाखवली गेलेली आहे। मी त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे, पण ती मला अजून दाखवली गेलेली नाहीये। त्याची ज्याचं नाव आहे, डायरेक्ट ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे। आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आले, माझी फिर्याद घेत नाहीये ते इथं। कोण फिर्याद घेत नाही आणि का वारंवार अशा घटना घडताना पाहिल्या माहित नाही, पण मला असं फिर्याद घेऊ आपण, थोडं वेट करा, या गोष्टीत मला उत्तर दिलं जाते। माझी फिर्याद घेतली जात नाहीये इथं। काय मागणी तुमची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे? जी माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। नाही सर, ते सुसाईड करू शकत नाहीत। सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांना सगळ्या युट्यूब चॅनलला हे ते किती स्ट्रॉंग आहे ते सगळ्यांना माहिती आहे। ती सुसाईड करू शकत नाहीत। त्यांना मेंटली खूप टॉर्चर केलं गेलं। ते डिस्टर्ब होते, 1 महिन्यापासून खूप जास्त डिस्टर्ब होते। मी ऑब्झर्व केलं होतं, ती घरी बोलत पण होते की मी खूप डिस्टर्ब आहे, मला ऑफिसचा खूप जास्त स्ट्रेस आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक व अन्यायकारक अटी तात्काळ रद्द करून पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक योजनेत समाविष्ट करावे अशी ठाम मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूजपेपर ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे राज्य अध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे एका निवेदनाद्वारे केले आहे। राज्य शासनाने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेली सन्मान योजना ही अत्यंत स्वागतार्ह व प्रेरणादायी असून 60 वर्षे पूर्ण झालेल्या व किमान 25 वर्षे पत्रकारितेची सेवा केलेल्या पत्रकारांना दरमहा सन्मानपूर्वक मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक पात्र व अनुभवी ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत असल्याचे कुलकर्णी यांनी या निवेदनात नमूद केले आहे। तर 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व किमान निकष पूर्ण करणाऱ्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना तात्काळ या योजनेत समाविष्ट करावे। पूर्वी नामंजूर झालेल्या अर्जांवर फेरविचार करण्याची संधी द्यावी। तांत्रिक किंवा क्षुल्लक त्रुटींमुळे कोणत्याही ज्येष्ठ पत्रकारांचा अर्ज नामंजूर करू नये अशी मागणी कुलकर्णी या निवेदनाद्वारे केली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।